9 ऑगस्ट 2016 पासून राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाची धग आजही कायम आहे। पण मराठ्यांच्या पदरात काय पडलं असा प्रश्न कायम आहे। नेमकं आरक्षणाचं घोडं कुठं अडलं हा प्रश्न राज्यातील मराठा समाजाला पडलेला आहे आणि त्याच विषयावर चर्चा करण्यासाठी मी इथं उभा आहे। माझ्यासोबत मराठा समाजातील आंदोलक, तज्ज्ञ, सोबतच अभ्यासक आहेत। शिवाय या चर्चेसाठी मी सत्ताधारी शिवसेनेकडून आमदार संजय शिरसाट यांना निमंत्रित केलं होतं। त्यांनी येण्याचंही मान्य केलं होतं, पण ते आले नाहीत। सोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनाही निमंत्रित केलं होतं, पण तेही आले नाहीत। बहुतेक त्यांना या प्रश्नासंदर्भात फारसं गांभीर्य नसावं, पण असू द्या। नेमकं महाराष्ट्रातील मराठ्यांना असं का वाटतंय की आरक्षण मिळत नाही, त्या संदर्भात चर्चा करणार आहोत या सगळ्यांसोबत। सुरुवातीला मी आंदोलनापासून घेतो आहे। बराड सर, 2016चं वर्ष आणि त्यानंतर राज्यात 58 लाखोंच्या संख्येनं मोर्चे निघाली। ह्या मोर्चाची संकल्पना काय होती, त्याची सुरुवात काय झाली आणि असं वाटलं होतं का की या मोर्चानंतर मराठ्यांच्या पदरात काहीतरी पडेल, आणि आत्ता नेमकं तुम्हाला काय वाटतं? खऱ्या अर्थाने 9 ऑगस्ट 2016चा मोर्चा हा कोपर्डीच्या बहिणीच्या भगिनीच्या संदर्भातला मोर्चा होता। मराठा आरक्षण हे त्याच्या अगोदरपासून 1982 पासून अण्णासाहेब पाटलापासून चालू आहे। त्या आरक्षणाची जी असणारी धग आहे ती खऱ्या अर्थाने या कोपर्डीच्या घटनेपासून 9 ऑगस्ट 2016 पासून आपली ती चांगल्या व्यवस्थित पद्धतीने सुरू झाली आणि त्या दिवशीपासून सगळ्यांनी ठरवलं की याबरोबरच आपण मराठा आरक्षणाचा प्रश्न आपण उठवला पाहिजे। पण त्याबरोबर वाटलं होतं एका वर्षात होईल, 2 वर्षात होईल, 3 वर्षात होईल। याचं कारण असं होतं की जी राजकीय व्यवस्था आहे त्या राजकीय व्यवस्थेमध्ये असणारी अनाशक्ता, त्यांची असणारी जी मानसिकताच नाही किंवा यांना मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे। कारण मराठा समाज हा अगदी भूमिहीन अशा पद्धतीने झालेला आहे, बेकार आहे, सुशिक्षित बेकार आहे। त्या मुलांना उच्च शिक्षण घेता येत नाही, नोकऱ्या लागत या पद्धतीने असल्यामुळं खऱ्या अर्थाने ही धग होती मराठा आरक्षणाची, किंवा मराठ्यांना कुठल्या तरी प्रमाणामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे। त्यासाठी संपूर्णपणे महाराष्ट्रामधून जो आम्ही इथं संभाजीनगरला जो मोर्चा या ठिकाणी सुरू केला होता 9 ऑगस्ट 2016ला, तर लाखोच्या संख्येने मोर्चेकरी या ठिकाणी आले होते। ती एकच उब होती, याच्या पोटामधली एक उबळ होती की मराठा समाजाची हे लेकरं उपाशी मरता, यांना काही ना काहीतरी असलं पाहिजे आपल्याला, आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी एकवटलं पाहिजे। जनरल डायरने जो जालन्याला अशा प्रकारचा जालियनवाला हत्याकांड घडवला होता, त्या जालियनवाला हत्याकांडाची ही आम्हाला आज या ठिकाणी खरोखर आठवण आली। आणि जालियनवाला हत्याकांड करणारे डायर कोण कोण त्यांना आपण खऱ्या अर्थाने शोधलं पाहिजे। ही जी मानसिकता आहे ती मानसिकता या राजकारण्याच्या मनातून कशा पद्धतीने येते, मराठ्यांच्या विरोधामध्ये इतका कसा तिटकार आहे यांच्या पोटामध्ये की यांना का वाटत नाही की आम्हाला मराठ्यांना आरक्षण दिलं जात नाही। परंतु आता ती घेतलं जाईल। इथून पुढचे मोर्चे शांततेत होते, आता ते राहणार नाहीत। आम्हाला ज्या पद्धतीने मराठा आरक्षण पाहिजे ते मिळवल्याशिवाय राहणार नाही। सरकार प्रत्येक वेळेस चेंज होत राहतं। बघा तुम्ही ह्या 2-3 वर्षामध्ये ह्या 5 वर्षाचा कालखंड पाहिला तर प्रत्येक सरकार सत्तेमध्ये बसलं त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी ते सुप्रीम कोर्टापर्यंत जाता, रात्री दरवाजे उघडता आणि त्याचा पदरामध्ये सरकार पाडून घेता। आपण तसं मराठा समाजासाठी कुठल्याही सरकारने, फडणवीस सरकार असू द्या का शिंदे सरकार असू द्या का उद्धवसाहेब ठाकरे सरकारचं सरकार असू द्या, त्यांनी एकाने मराठा समाजाला फक्त त्यांनी पानं पुसण्याचं काम केलं। आजची जी परिस्थिती झाली आम्हाला वाटलं सर्व महाराष्ट्रभरात बंद झालेलं आहे। आज वाटलं तर कुठंतरी आज सरकार निर्णय घेईन, कुठंतरी आम्हाला कुणबी सर्टिफिकेट इश्यू करेल, पण आजही तसं काही झालं नाही। पुन्हा एक महिन्याचा टाईम बॉन्ड मागितलेला आहे। मला सांगा, असं एक महिना करूच नाही, 7 वर्ष व्हायला घातली आणि अजून अशी किती वर्ष व्हायला घालणार याचा काही नेम नाही, म्हणून आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो। आरक्षण टिकवण्यासाठी वेगवेगळे रिपोर्ट्स तिथं द्यावे लागतात किंवा तशा पद्धतीनं राज्य सरकारकडून ती मांडणी करावी लागते। त्या गोष्टीच्या ठिकाणी राज्य शासनाची चूक काय झालेली आहे? हे बघा, याचं सगळं रिव्हिजन, याचं होमवर्क, याच्यावर चर्चा मुंबई हायकोर्टामध्ये झाली। मुंबई हायकोर्टामध्ये शिक्कामोर्तब झाल्यावर सुप्रीम कोर्टामध्ये ते चॅलेंज झालं, सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झालं असताना त्या गोष्टी परत निघाल्या। याच्यामध्ये चूक एकच झाली की आम्ही मतदार म्हणून कमी पडलो। त्याच वेळेस आम्ही एखादा निर्णय घेतला असता, एकाच व्यक्तीला जर सत्तेवर बसवलं असतं तर हे घडलं नसतं। तांत्रिक अडचणी आहेत, मी परत सांगतो की सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय बदलले जातात, त्याच्यासाठी प्रोसिजर्स आहेत। 2 बेंच, 5 जणांचे बेंच, 7 जणांचं, 9 जणांचं, 12 जणांचं, 17 जणांपर्यंत बेंच। हे सगळं असताना राजकीय नेत्यांची जर इच्छाशक्ती असेल
तर हा निर्णय लागू शकतो. आणि मी जबाबदारीने सांगतो, या राज्यामध्ये जे जे चेअरवर बसलेले आहे, सत्तेत किंवा ऑपोजिशनमध्ये, यांचे सर्वांचे संस्था आहेत, कारखाने आहेत, सूतगिरण्या आहेत, शैक्षणिक व्यवस्था आहे, यांचे सर्वांचे न्यायालयामध्ये प्रकरण चालू आहे. यांच्या घराबाहेर वकिलांची लाईन असते. त्यामुळे न्यायालय काय असतं यांना फार चांगलं माहिती आहे. फक्त मराठा आरक्षणाचा विषय आला तर न्यायालयाची भाषा सांगता, तांत्रिक अडचणी सांगता. मला एक प्रश्न विचारायचा आहे, यांचे स्वतःचे ज्यावेळेस संस्थेचे निर्णय, सरकारचे निर्णय, किती निर्णयाच्या विरोधात हे पुढच्या न्यायालयात गेले की नाही गेले, युक्त्या करून परत लढले की नाही लढले, हा प्रश्न माझा साधा प्रश्न त्यांना आहे. पण मध्ये 2017-18 या वर्षामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करून सर्वेक्षण केलं गेलं होतं आणि सर्वेक्षणानंतर ते सगळे डॉक्युमेंट्स ते सुप्रीम कोर्ट हायकोर्टापर्यंत ते गेलेले होते. तो काही बेस गृहीत धरला नाही सुप्रीम कोर्टामध्ये. नेमकं तिथं काय अडचणी आल्या आणि आत्ता ह्या सगळ्या गोष्टीची काय स्थिती आहे? आता सध्या आपण पाहिलं असेल की रिव्ह्यू पिटिशनच्या माध्यमातून जेव्हा शासन त्या ठिकाणी मान्य न्यायालयात गेलं, मी स्वतः राज्य शासनाकडे एक पत्र दिलं होतं की रिव्ह्यू पिटिशनमध्ये आणखीन काही केस लॉ ॲड केल्याच्याशिवाय तुमची फिजिकल हिअरिंग तिथं होणार नाही. आणि नेमकं पण आमचं पत्र दिल्याच्या नंतर राज्य शासनाची फिजिकल हिअरिंग त्या ठिकाणी झाली नाही आणि फिजिकल हिअरिंग न झाल्यामुळे सगळे जे काही कायदेशीर मांडणीचा भाग असतो तो त्या ठिकाणी करता आला नाही. आणि आता असाच भाग जो आहे आमची स्पष्टपणे आम्ही सांगतो की क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये अशाच त्रुटी आहेत. राज्य शासनाला मी स्वतः परत एकदा पत्र दिलं की क्युरेटिव्ह पिटिशनमध्येही तुम्ही योग्य केस लॉचा जर समावेश केला नाही तर क्युरेटिव्ह पिटिशनसुद्धा आपण हरणार. आत्ता सुप्रीम कोर्टातल्या या केसची काय स्थिती आहे आणि पुढं जाऊन आता असं म्हणतायत की आता ते सुप्रीम कोर्टाचं आरक्षण नकोच, तिथलं असलेलं नकोच, दुसरा पर्याय शोधा. हे बघा, असो नसो, हवं नाही हवं, ह्या मी काही भाजीपाला खरेदी करायला निघालो नाही. संघर्ष आहे, 42 लोकांचं बलिदान आहे, हायकोर्टची एक्सरसाइज संपलेली आहे, सुप्रीम कोर्टचा लढा झालेला आहे. पण जर काही मिरॅकलची अपेक्षा असेल आणि राज्य सरकारला गॅरंटी असेल की क्रिएटिव्ह पिटिशनमध्ये आम्ही निर्णय घेतो तर ते जरूर करावं. पण असा कुठलाच कायदा नाही आहे की क्रिएटिव्ह पिटिशनला तुम्ही जर गेले तर खालची प्रक्रिया तुम्ही सुरू करू शकत नाही. दुर्दैव असं आहे की 14 महिने झाले उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आमचं आरक्षण गेलं आणि आज एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री. या 14 महिन्यामध्ये साधं एकही पाऊल आरक्षणासंदर्भात उचलण्यात आलेले नाही. त्यांनी सुपरन्युमरी केले, आम्ही त्यांचे आभार देखील मानले. सुपरन्युमरीचा वापर केला, डेअरिंग केली, डेअरिंग आज मुख्यमंत्री होते. पण प्रश्न काय आहे की जर आज मुख्यमंत्री महोदय समोर येऊन सांगताय की मराठा समाज मागासलेला आहे, हे सिद्ध करायचं आणि मग पुढचा निर्णय घ्यायचा, तर मग मला त्यांना 2 प्रश्न आहे. मराठा समाज मागासलेला आहे हे सिद्ध कसं होणार? याच्यासाठी तुम्ही नवीन आयोग नेमणार का? या आयोगाला सांगणार का? तो नवीन रिपोर्ट करणार का? तो रिपोर्ट किती दिवसात येणार? आणि याच्या पलीकडचा माझा प्रश्न आहे, जर तुम्हाला नव्याने आरक्षण द्यायचं आहे आणि जर का त्या आयोगाने आम्ही मागासलेले म्हणून शिफारस केली तर तुम्ही आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण देणार का? प्रश्न असा आहे की जर तुम्ही रिपोर्ट नवीन घेणार असाल, प्रक्रिया नवीन करणार असाल, तर ते रिपोर्ट तुम्ही तत्वतः स्वीकारणार का रिपोर्ट पूर्णतः स्वीकारणार? आणि याचा टाईम टेबल काय असणार? ही 2 लढाई दोन्ही बाजूने. उजवा भाग सुप्रीम कोर्टामध्ये क्रिएटिव्ह पिटिशन असू शकतो, लेफ्टचा भाग हे खाली नवीन प्रोसिजर करण्यामध्ये असू शकतो. आज एकदम अस्तित्वाची लढाई आहे. आज आणीबाणीचा काळ आहे आणि या काळामध्ये राज्य सरकारला दोन्ही फ्रंट फूटवर येऊन बॅटल खेळावं लागेल. सगळे आंदोलनं करत असताना तुम्ही एक मागणी करताय की ओबीसीतूनच आरक्षण द्या, तेच टिकेल, दुसरं सगळं हे उगं खेळ आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन रिझर्वेशन मीन्स रिप्रेझेंटेशन, ते प्रतिनिधित्व आहे आणि ते SC, ST आणि OBC या 3 मध्येच दिलं जातं. अजून याच्या व्यतिरिक्त कुठलंही आरक्षण जे दिलं गेलं या देशात ते आरक्षण टिकलेलं नाही. एकही पुरावा 75 वर्षात त्यांनी दाखवावा. एकही आरक्षण टिकलेलं नाही, ते फक्त OBCचंच टिकणार आहे. मागास ठरवणं म्हणजे जो गायकवाड आयोग आहे, एवढा चांगला आयोग आजपर्यंत भारताच्या इतिहासात झालेला नाही. एवढं व्यवस्थितपणाने ते ठरवलेलं आहे. 384 जातीपैकी 200 जाती या महाराष्ट्रातल्या बगर आयोगाच्या आलेल्या आहेत. मराठा समाज तर मागास आहे सामाजिक आणि शैक्षणिक, हे सिद्ध झालेलं आहे. फक्त राज्य सरकारनं ते स्वीकारलं पाहिजे. म्हणजे आयोगाचं काम आणि सरकारचं काम काय आहे? एखाद्याकडे BEdची, DEdची किंवा कुठली तरी डिग्री आहे,
ती डिग्री देणं हे विद्यापीठाचं काम आहे, नोकरी देणं हे विद्यापीठाचं काम नाही, नोकरी देणं हे सरकारचं काम आहे. तसं स्वीकारणं हे राज्य सरकारचं काम आहे. म्हणून तो आयोग राज्य सरकारनं स्वीकारावा, गायकवाड आयोग, आणि सरसकट ओबीसीत समावेश करून टाकावा, ही सातत्यानं आम्ही मागणी केलेली आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे, म्हणून जे नारायण राणे समितीने आरक्षण दिलं होतं ते आरक्षणसुद्धा आम्ही सांगितलं होतं हे टिकणार नाही, ते टिकलं नाही. जे फडणवीसांनी आरक्षण दिलं ते सुद्धा टिकणार नाही हे तेव्हाच सांगितलं होतं, ते सुद्धा टिकलं नाही. आत्ता अनेक प्रश्न निर्माण करत आहेत की आहे त्या ओबीसी 50% किंवा 52% तो समावेश केला जावा, मग खूप संख्या होईल. प्रश्न असा आहे की SC STला 100% आरक्षण दिलं जातं आणि ओबीसीला 50% आरक्षण दिलं जातं, मंडल आयोगानं ठरवलेलं आहे. जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 32% आरक्षण आज महाराष्ट्रात ओबीसीला आहे. 32 दोन्ही 64% होतात. 64% ओबीसी, 20% SC ST म्हणजे 84%, 18% मुस्लिम म्हणजे 102%, 3% ब्राह्मण म्हणजे 105%, इतर 4% म्हणजे 109%. मराठा कुठे आहेत? हे मराठा त्या 32मध्येच आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे गणित कुणीही याचं उत्तर द्यावं कुणाकडेच नाही आहे. अचानक 1994ला एक GR काढण्यात आला आणि 16% आरक्षण हे 30%वर 27%वर नेण्यात आलं. नंतर VJNT अबकडं करत करत ते 32%वर नेण्यात आलं, ते 52%वर नेण्यात आलं. त्यामुळं आहे ते एक्झिस्टिंग कोट्यामध्ये सरकारनं जर समावेश केला ओबीसीमध्ये तर कुठल्याही न्यायालयात त्याला चॅलेंज होऊ शकत नाही. पण इथं पॉलिटिकल विरोध हा राजकीय इच्छाशक्तीचा भाग आहे. सरकार ते होतं, हे होतं, कोणतं होतं. आरक्षण हे कोर्टात अडकलेलं नाही, कुठेच अडकलेलं नाही. आरक्षण हे राजकीय इच्छाशक्तीत अडकलेलं आहे. इच्छाशक्ती असेल तर सरकार 2 दिवसात ओबीसीत समावेश करू शकतं. दोन गोष्टी आहेत. एक तर कुणबीचा विषय हा विदर्भातल्या मराठ्यांना कुणबी असं प्रमाणपत्र आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेकांना ते अनेक ठिकाणी कुणबी आहे. तर तिकडं तर ते ओबीसीमध्ये आहेत. तर आता यांना कुणबी असं केल्यानंतर हा प्रश्न मिटू शकतो का की सर्वश्रुत सगळ्या राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना, मग ते कुणबी असेल, सगळे जे कोणी असतील, त्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी हे वेगळा पर्याय तो केला पाहिजे का? मुद्दा असा आहे, मराठा ही जात नाही, तो समूहवाचक आणि प्रांतवाचक शब्द आहे. जसं ज्ञानेश्वरांनी म्हटलंय की माझी मराठाची बोलकौतुके, हा शब्द काही जातीसाठी आलेला नाही. किंवा राष्ट्रगीतामध्ये पंजाब सिंध गुजरात मराठा हा सुद्धा जातीसाठी आलेला नाही. मराठा मांग, मराठा साळी, मराठा कोळी, मराठा चांबार, मराठा कुणबी, मराठा धनगर असंच होतं, सगळं तेच आहे. पण बाकीच्यांनी काय केलं, मराठा काढून टाकलं आणि मराठ्यांनी काय केलं, कुणबी काढून टाकलं मोठेपणापोटी. ही कुणबी जात आहे, शेती करणारी जात आहे. जेव्हा ही शेती करते तेव्हा कुणबी असते, जेव्हा शस्त्र हातात घेते तेव्हा क्षत्रिय होते, असा त्याचा साधा अर्थ आहे. परंतु पाटील की देशमुखी तेव्हा अज्ञानापोटी काही गोष्टी झालेल्या असतील. परंतु मुळात मुद्दा असा आहे की हे कुणबी समाज आहे. माळी समाज हा बागायत शेती करणारा समाज आहे. सोनार समाज, तेली समाज हा त्या काळात सामाजिकदृष्ट्या मराठ्यांपेक्षा पुढारलेला होता, कुणब्यांपेक्षा. तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटले, बरंच झालं देवा कुणबी झालो, नाही तर दंभेची असतो मेलो. म्हणजे तुकाराम महाराज स्वतःला कुणबी म्हणून घेत होते. शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक नाकारला, ते कुणबी होते, शूद्र होते असं त्यांनी म्हटलेलं आहे, म्हणून नाकारला गेला. शाहू महाराजाचं योधयुक्त पुराणोक्त प्रकरण झालं, त्याचीही कारणं तेच होती. खोलेबाईपर्यंत आत्ता मराठ्यांना म्हणतात की आमच्या मंदिरात पूजा, म्हणजे अजूनही मराठ्यांना सामाजिकदृष्ट्या किंवा शैक्षणिकदृष्ट्या हा समाज मागासलेला आहे. आणि एकंदरीत जेवढी टक्केवारी आज मराठा समाजाची महाराष्ट्रात आहे त्या टक्केवारीचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा, किती प्रतिनिधित्व मिळालं आहे. तुम्ही जर 32% म्हणत असाल तर प्रत्येक क्षेत्रात 32% प्रतिनिधित्व मिळालं का शिक्षणामध्ये? नाही मिळालेलं ना. म्हणून समाज हा ओबीसीतून आरक्षण मागतो. ती संविधानिक मागणी आहे, एकमेव आहे आणि तो घटनादत्त अधिकार आहे, दुसरा मार्ग नाही. आंदोलक मनोज पाटील यांनी सांगितले की आम्ही मराठवाड्यातले लोक त्यांना 1 वर्ष 1 महिना आम्ही उशिरा महाराष्ट्रामध्ये विलीन झालो. आणि ते कारण काय, आम्ही तेलंगणा म्हणजे आत्ताचा तेलंगणा, त्यावेळेस हैदराबाद संस्थानमध्ये होतो, त्यावेळेस आम्हाला आरक्षण होतं. आणि ते सगळे जुने डॉक्युमेंट दस्तऐवज बघितलं तर ते सहजपणे आम्हाला ते आरक्षण मिळू शकतं. कुणबी एवढं प्रमाणपत्र द्या असं त्यांचं म्हणणं आहे. तो काय बेस आहे हे जाणून घेऊयात. काय नेमकं की आत्ता ओबीसीचा तो विषय यांनी क्लिअर सांगितला, तो स्पेसिफिक मराठवाड्याचा काय? तेलंगणा राज्याने काय केलं, आंध्र प्रदेशच्या ओबीसीची यादी जशीच्या तशी घेतली, SC ST OBC अशी इकडं तेलंगणा राज्यात घेतल्यामुळं आंध्र प्रदेशमध्ये मराठा ओबीसीत असल्यामुळे तेलंगणा राज्यात ओबीसी द्यायचा. आमचं चुकलं काय आमच्या मंडळीचं की आम्ही येताना इथं विनाआट आलो. महाराष्ट्र सरकारवर आम्ही विश्वास ठेवला
ही आमची सर्वात मोठी चूक आमच्या पूर्वजांची झाली असं आमच्या लक्षात आलं, म्हणून आम्ही ही सर्व मांडणी केली. ह्या मांडणीनंतर मुख्यमंत्र्यांनी हे लक्षात घेतलं की नाही यार, हे तर वेगळं प्रकरण आहे. आम्ही त्यांना सांगितलं मराठवाड्याचा आरक्षणाविषयी न्यायालयाशी संबंधित नाही आहे, आम्हाला 63 वर्षानंतर तरी अधिकार द्या. आणि हे अधिकार देताना आम्ही स्पष्ट मागणी केली की आमचा मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसी समावेश करून शैक्षणिक आणि नोकरीचा अनुच्छेद भरा. हा जर निर्णय घेतला तर आरक्षणाचा प्रश्न मराठवाड्यात तरी निकाली लागेल का? बिलकुल लागेल. त्याकरता मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीत निर्णय घेतला. हे इतिवृत्ताची कॉपी आहे आणि ही समिती निर्माण केली मुख्यमंत्र्यांनी. 16 मार्चला हाऊसमध्ये घोषणा केली, 29 मेला समिती निर्माण केली आणि ह्या समितीला 3 महिन्याची मुदत दिली, ती 29 ऑगस्टला संपले. आमचं दुर्दैव हे आहे की या 3 महिन्यात एकही समितीने बैठक घेतली नाही. मनोज रावनी त्यामुळे आंदोलन सुरू केलं. 2016ला आंदोलन सुरू केलं. आंदोलनाच्या अग्रभागी तुम्ही दोघंही होते. दोघांनाही एक कॉमन प्रश्न असा आहे, त्यावेळेस अत्यंत शांततामय मार्गाने आंदोलन करणारा मराठा आज आक्रमक होताना दिसतो आहे. तो आक्रमक होतोय का दुसरी कुठली शक्ती हे येते? त्यावेळेसची परिस्थिती काय होती आणि आत्ताची परिस्थिती काय? गेल्या 2016मध्ये जे आंदोलन सुरू झालेत त्या टायमाला संयम ठेवून आपण आंदोलन करू असं आपल्याला वाटलं होतं. पण राजकीय जे काय आहे, म्हणजे राजकीय जे राजकारणी आहेत ते स्टेबल नाही आहेत. त्यांचा वारंवार बदल होत चाललेला आहे आणि तो बदल होत असल्यामुळं त्याच्यामध्ये जो काही आम्हाला म्हणजे निर्णय म्हणजे मराठा समाजाला जो निर्णय अपेक्षित आहे तो त्यांच्याकडून होत नाही आणि तो निर्णय होत नसल्यामुळं आता जे काही आम्ही जे संयम ठेवलेला आहे तो संयमाचा बाण सुटत चाललेला आहे आणि आम्ही बरेच वेळेस 7 वर्ष आम्ही या संयम ठेवूनच सगळं काम केलेलं आहे. पण आता ह्या 2-3 दिवसामध्ये फार संयम सुटत चाललं आहे, कारण यांची राजकीय स्टेबल नसल्यामुळं हा आता बाण राजकीय संताप व्यक्त होत आहे. संयमाचा बांध फुटू लागलाय. मला एवढंच म्हणायचं आहे, मराठा समाजाने आदर्श घालून दिलेला आहे. एवढे लाखोचे मोर्चे काढलेले शांततेत आणि कुठे गालबोट लागलेलं नाही, काहीच नाही. आणि जे आता आंदोलन चालू होतं ते आंदोलनही शांततेच्या मार्गाने लोकशाही पद्धतीने चालू होतं. त्याला गालबोट लावण्याचं कारण काम हे फडणवीसांनीच केलेलं आहे. ते गृहमंत्री आहे, त्यांनीच आदेश दिले होते पोलिसांना. पोलिसांनी लाठीचार्ज केला, गोळीबार केला. त्यानंतर मराठा समाज हा त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तोही तयार झाला आणि त्यांनी आता आंदोलनं सुरू केलेले आहे. आणि इथून पुढची परिस्थिती जी होईल ना, याला गृहमंत्री आणि मुख्यमंत्री जबाबदार राहतील. शांततेने जरी गेलेले आहे पण अजून याच्यापेक्षा बाण आमचा सुटू नये असं त्यांना जर वाटत असेल आणि याच्यापेक्षा काही विकृत घडू नये याची जर त्यांना जर हे घ्यायची असेल, खबरदारी घ्यायची असेल, तर त्यांनी तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे. इच्छाशक्ती होईल तेव्हाच आरक्षण मिळणार. कारण प्रत्येक पक्ष हा आलटून पलटून सत्तेत येतो पण त्यांना आरक्षण देण्याची इच्छा नाही. कारण आज जे राजकारण चालतं ते फक्त ओबीसीवर चालतं असं त्यांचं म्हणणं असेल. कदाचित मराठ्यांना ते गृहीत धरत असतील असं मला वाटतं. आणि जेव्हा यांची इच्छाशक्ती होईल तेव्हा नक्कीच आरक्षण भेटेल. प्रबळ इच्छाशक्ती दाखवा आणि मराठ्यांना न्याय द्याला. तुम्ही काय सांगा? मुळात मुद्दा हाच आहे की राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. राज्य सरकारनं इकडे तिकडे एकावर ढकलू नये. राज्य सरकारनं राज्य मागासवर्गीय आयोग अर्थात गायकवाड आयोग स्वीकारावा. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करून टाकावा. जात न्याय जनगणना करावी. ओबीसी व ओबीसी ब करता येईल आणि हा प्रश्न कायमस्वरूपी सोडावा. तो लवकरात लवकर राज्य सरकार सोडू शकतं. इच्छाशक्ती असेल तर सोडावा, हीच आमची विनंती. सर तुम्ही मला 2 विषयावरचं सांगणं अत्यंत आवश्यक वाटतं. प्राध्यापक भानुसे सरांनी जे सांगितलं होतं की या ठिकाणी मराठा हा जो वर्ग आहे तर अगदी ते बरोबर आहे. कारण की यापूर्वीचे काही संदर्भ माननीय गायकवाड आयोगाने सुद्धा आपल्या अहवालात घेतलेले आहेत आणि राज्य शासनाने त्याचा निर्देशसुद्धा त्याच्यामध्ये दिलेले आहेत. एक जुनी केस अशी होती महाराजा ऑफ कोल्हापूर विरुद्ध सुंदरम अय्यर. त्या केसच्या पान नंबर 497वर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा इज द नेम ऑफ नेशन. मराठा इज द नेम ऑफ नेशन, नॉट ऑफ द कास्ट. सर्टनली ऑल मराठाज आर बिलॉंग्स टू कुणबी कास्ट. आणि मग एवढं स्पष्ट आणि सगळं कागद समोर असेल तरी शासन निर्णय घेत नाही. आणि शेवटचं ही लाँग टर्म लढाई आहे. शॉर्ट टर्म प्रोग्राम आपल्याला काढावे लागतील. आणि यांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या या सर्व राजकीय पक्षांची मानसिकता अशी आहे की इतर कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना मराठा आरक्षण देण्याची ते भाषा बोलतात. त्यामुळे उद्या जर समजा असा काही निर्णय झाला आणि सभागृहामध्ये या घेतलेल्या निर्णयाचा GR काढायचा असेल तर मग त्याच्या आधी सभागृहामध्ये तुम्हाला ते मंजुरी झाल्याच्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतरण करावं लागेल. आणि कायद्यात रूपांतरण करण्याच्या आधी 2/3 बहुमताने तो ठराव पास करावा लागेल. 2/3 बहुमत कोणते आमदार आहेत आमच्या पाठीशी?
नाहीच आहे, ठराव मांडायला माणसं नाहीत, तर ते ठराव तसा मंजूर होणार नाही. म्हणून अत्यंत गंभीरतेने, अत्यंत कायद्याचा आपला आजही कायदा आपल्या हातात आहे, या सर्व राजकीय नेत्यांनी जर ठरवलं की अवघ्या 48 तासामध्ये आरक्षण मिळू शकतं. की यानंतर खरंच मराठ्यांना आरक्षण मिळण्याचं जे घोडं अडलेलं आहे ते दूर होईल का आणि पुन्हा या आंदोलनाच्या धगेतून मराठवाड्यातील किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या पदरात काहीतरी पडेल का? कॅमेरामन सुमित भोसलेसह माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर.